जी व्यक्ती आपल्यावर प्रचंड प्रेम करते, सतत आपली काळजी घेते आणि चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आपल्यासोबत नेहमी उभी असते, तीच व्यक्ती जेव्हा आपलं मन दुखवते किंवा आपल्याला टोचून बोलते, तेव्हा आपल्याला त्यांच्यापासून असा दुरावा वाटायला लागतो. आपल्याला असं वाटते की ती व्यक्ती नाही. खरं तर आपल्या माणसांत असा स्वभाव आपल्याला आढळला तर आपल्याला त्यांच्या मागे कुठली शक्ती काम करत आहे ते जाणून घ्यायची गरज आहे. आणि वरदान म्हणून आपल्याला देवाने ती शक्ती, आत्म्यांना ओळखून घेण्याची शक्ती आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपल्या माणसांपासून आपल्याला दूर जाण्याऐवजी, त्यांना एकटं सोडण्याऐवजी किंवा त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी आपल्याला त्यांच्याकरिता प्रार्थना करायची गरज आहे, जेणेकरून देव त्या वाईट शक्तीपासून त्यांना वाचवेल आणि देव त्यांना प्रेमाने आणि प्रकाशाने भरेल. आणि त्याचबरोबर आपल्याला स्वतःकरिता पण प्रार्थना करायची गरज आहे, जेणेकरून त्यांच्या त्या आत्मिक लढाईत आपण खंबीरपणे त्यांच्याबरोबर उभे राहू शकतो. आणि असं करायला ज्या शक्तीची, ज्या सामर्थ्याची, ज्या बुद्धीची, ज्या बळाची आणि ज्या संयमाची गरज आहे, ते सगळं आपल्याला पवित्र आत्मा मिळवून देतो. मला आशा आहे की या संदेशाद्वारे देवाचा आत्मा तुमच्याशी बोललेला आहे. मे गॉड ब्लेस यू.